तो साईबाबा संस्थांच्या संरक्षण विभागात अशी काही लोक आहेत की त्यांना साई भक्त हा टार्गेट आहे त्यांचं, आणि त्यांचं साईबाबाशी काही देणं घेणं नाही. त्यांना फक्त आपला पगार मिळवायचा आहे आणि ड्युटी. संरक्षण विभागाचे माळी साहेब अतिशय चांगलं काम करतायत. तर संरक्षण विभागाचे धेंड म्हणेल तर ती वर्षानुवर्ष त्या संरक्षण विभागात वेटोळ घालून बसले. त्यांना सगळ्यांना काढून प्रसादालयात साई भक्तांची सेवा करण्यासाठी प्रसाद वाटण्यासाठी पाठवले लोक. कारण ही भक्तांना हाकलून देण्याचं काम करतायत, भक्तांशी तुच्छतेने वागतायत, भक्तांना दर्शनामध्ये अडथळा होईल असं काम करतायत. या सगळ्यांच्या विरोधात मी आहे. मी त्यांच्या विरोधात राहणार. तुम्हाला काय करायचं ते करा. तुम्हाला वाटलं कमलार खोतेला मत द्यायचे द्या, नाही द्यायचे नका देऊ. मला निवडणूक लढवायची नाही लढवायची. सर्व शिर्डी ग्रामस्थांनी एकजूट करून या काचा फुडून टाकल्या पाहिजे. कारण काय आता वारंवार आम्हीच आंदोलन करायचे आणि काही सोपस्केचे लोक आहे अतिशय फक्त त्यांचं येणं भाषण करणं, कोणावर टीका टिप्पणी करणं, आरोप प्रत्यारोप करणं, पण भक्ताच्या लढ्यासाठी त्यांचं काही नाही. आणि सगळ्यात मोठे व्यवसाय त्यांचे ते काही करते नाही. ते आपल्या तिथे एसी रूम मध्ये बसतात, फक्त तिथूनच टीका टिचकोल्या करत पाडतात. यांना ती सवयीचे आमकचे. परंतु आमचा भक्तांसाठी संघर्ष व्यवसाय करणे की आपण सुद्धा थोडंसं नम्रतेने वागा, थोडंसं नाही चांगलं नम्रतेने वागा. साई भक्तांची सेवा करा, 2 हात जोडून ओम साईराम म्हणा, आणि तुम्हाला निश्चितच साईबाबा भरभरून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि नगरपालिकेला सुद्धा विनंती करतो की आपण धोरण निश्चित केलं पाहिजे. एक तर भाडं घ्या किंवा त्यांना दुकानं बसून आठवतो. जर तुम्ही भाडं घेतलं तर त्यांना बसू दिलं पाहिजे. हा नैसर्गिक नियम आहे. त्या साई भक्ताच्या गाडीला लाथा मारल्या तर आपण जर साई भक्ताला रोजी रोटी देतो, आपल्याला तो बाबा आहे साईबाबा म्हणून आपल्याकडे त्याच्या जर गाडीला लाथा मारल्या तर आपल्यावर बी आपल्या पोटावर बी कोणीतरी लाथ मारेल. ही सुद्धा मी कळकळीने ठरवलं पाहिजे. जर आपण त्यांच्यावर कर घेतो तर त्यांना तिथून काढलं नाही पाहिजे. मग एक तर तुम्ही कर घेऊ नका, त्यांना बसू देऊ नका. जर तुम्ही कर घेऊत असाल तर बसू द्या. जर शिर्डीचे दुश्मनी हे पोलीसवाले किंवा फार पोलीस करणारे गरीब लोक आहेत, यांचा काही संबंध नाही. हे दुश्मन आहेत. हे जे लोक 10,000 रुपये दुकान भाडं देतात, ह्या लोकांनी शिर्डीची बदनामी केली. हे लोक त्याला प्रोत्साहन देतात त्याला. आणि हे जेवढ्या लोकांनी 10,000 रुपये दुकान भाडं दिले हे सगळे कोट्याधीश. हे गरीब लोकांनी दिले नाही, हे सगळे श्रीमंत लोकांनी दिले. नमस्कार, मी प्रशांत अग्रवाल, साई न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. शिर्डी शहरात गेल्या 2 ते 2.5 महिन्यापासून व्यवसायाची जी स्थिती आहे, अर्थकारण आहे शिर्डीचं बऱ्यापैकी ढासळलेली स्थिती आहे. आणि याबाबत आपण साई न्यूजच्या माध्यमातून विविध राजकीय सामाजिक नेत्यांकडून काही उपाययोजना यातून आपल्याला करता येऊ शकता का, जेणेकरून शिर्डीच्या व्यावसायिक आर्थिक स्थिती आणि जे व्यवसाय जे मेटाकुटीला आलेले आहेत यात काही उपाययोजना आपल्याला करता येतात का, याबाबत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आज आपण आलो आहोत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर खोते यांच्याकडे आलो आहोत. काय यांच्या मनात आहे, शिर्डीच्या या पुढील काळात कसा या गोष्टीला आपल्याला सावरता येईल, या गोष्टीतून आर्थिक स्थिती कशी सुधारता येईल, याबाबत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार. आज शिर्डी शहरात बऱ्याच दिवसापासून जी आर्थिक स्थिती ढासळलेली आहे, व्यावसायिक मेटाकुटीला आलेली आहे. अनेक लोकांना असं वाटतं की आता शिर्डीत काही राहिलं नाही. अयोध्येत राम मंदिर झालं आणि त्यानंतर ती गर्दी तिकडे डिवाइड झाली, असं अनेकांचं भावना आहे. आपण काय आपल्याला वाटतं याबाबत, काय नेमका प्रॉब्लेम झाले? पहिली गोष्ट या निमित्ताने मला सांगायची वाटते, ज्या लोकांचा असा गैरसमज आहे की शिर्डीची आर्थिक स्थिती ढासळली आहे, तर मी याच्याशी सहमत आहे. व्यवसायामध्ये, शेतीमध्ये, व्यवसायामध्ये, व्यापारामध्ये नेहमी ही अपडाऊन सुरू असतं. हा जसं तुम्ही शेअर मार्केटमध्ये खालीवर होत असतो, तशी ही शिर्डीची स्थिती आहे. यांनी काय फार शिर्डीवर मग अनिष्ट कोसळलं आणि शिर्डीत फारच गर्दी भाविक यायची कमी झाली, अशी कोणती परिस्थिती. याला कारण असं झालं का ज्या लोकांना साई भक्तांना लुटायची सवय लागली, तर जे लोक 1 रुपयाची वस्तू 10 रुपयाला विकत होते, जे रूम 1000 रुपयाची जी कॅपॅसिटी होती ती 5-5 हजार रुपयाला देत होते, त्या लोकांना याचा झटका बसलेला आहे. माझ्यासमोर अनेक उदाहरणं अशी आहेत की ते आजही चांगला व्यवसाय करतात. आणि यामध्ये ज्या लोकांनी, ज्या व्यावसायिकांनी अतिशय बाबांना चांगली सेवा दिली, साई भक्तांमध्ये बाबांना पाहिलं, त्या लोकांचे व्यवसाय आजही स्थिर स्थावर आहे. ही गोष्ट मात्र खरी, या 2-2.5 महिन्यामध्ये भक्तांची संख्या कमी झाली. त्याला वेगवेगळी कारण आहे. नैसर्गिक कारण असं आहे की प्रचंड प्रमाणात उष्णता वाढलेली. कधीही नव्हे एवढी उष्णता शिर्डी आणि परिसरात झाली, देशातच वाढलेली आहे. त्याला ग्लोबल वॉर्मिंग कारण असेल, अनेक कारणं असतील, परंतु ते शिर्डीवरच याचा परिणाम झाला असं नाही. त्याबरोबर अयोध्याला गर्दी वाढली हे पण सत्य, तितकं सत्य आहे. याला कारण असे, अयोध्याचं मंदिर आत्ताच सुरू झाले आणि ते नवीन असल्यामुळे लोकांचा ओढा निश्चितच त्याकडे आहे. त्यामध्ये प्रभू रामचंद्राला मानणारा वर्ग आहे. आपल्या धर्मामध्ये वैष्णव आणि शैव असे 2 पंथ आहे. भगवान श्रीरामाची एवढ्या मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. 550 वर्षांनी मंदिर तयार झालं आणि साहजिक जाणं भक्त त्याकडे बरोबर आहे. त्याला व्यावसायिक म्हणून त्याच्याकडे पाहू नये अशी माझी सर्वांना विनंती.
काही लोकांचं काय ते पोट भरण्यासाठी फक्त शिर्डीला आलं. त्यामध्ये काही लोकांची अटॅचमेंट साईबाबाशी, पण काही फक्त निव्वळ व्यवसाय आणि भक्तांकडून आपल्याला काय भेटेल या दृष्टीने पाहणारे लोक आहेत. या लोकांनी शिर्डीची बदनामी केली. का शिर्डीला गर्दी कमी झाली, शिर्डीला गर्दी कमी झाली. मला सांगा, पंढरपूरला आषाढी एकादशी, कार्तिक एकादशीला गर्दी होते, त्यानंतर फार कमी भाविक असतात. असं पंढरपूरचे लोक म्हटले का तर गर्दी कमी झाली, तर गर्दी होतच असते. गर्दी कमी जास्त होणं हा काही नवीन विषय नाही. जे लोक शिर्डीला जन्म घेतला, जे लोक शिर्डीला व्यवसाय निमित्त स्थायिक झाले, जे बाबांच्या चरणी राहतात, त्या सर्व लोकांना माहिती आहे की शिर्डीची परिस्थिती ही वारंवार बदलत असते. त्याबरोबर अयोध्येला मंदिर झालं, आपल्या इकडचा भाविक तिकडे गेला. साहजिकच आहे, धार्मिक पर्यटनामध्ये जो व्यक्ती जातो त्यांनी शिर्डीला जर वारंवार आला असेल तर तो जाणारच. प्रभू रामचंद्राच्या शिर्डीचे अनेक लोक, मी काल उज्जैनला जाऊन आलो. मी उज्जैनचं दर्शन करून मला वाटलं, मी गेलो तसं भाविकांना वाटतं, तर त्याला अशी सक्ती करू शकत नाही. आपला काहीतरी दोष आहे, आपलं काहीतरी कमी पडलं म्हणून आपण तिकडे गेलो, असं काही नसतं. हिंदू धर्मामध्ये अनेक देवदेवता आहेत ज्या जागृत आहेत, अनेकांची भक्ती त्यावर आहे. लोक जाणार येणार, तो योग्य भाग आहे. आपण आपल्यात काय सुधारणा केली पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा विषय. येणाऱ्या साई भक्ताला मी वारंवार, अनेक लोक याच्यामुळे माझे दुश्मन झाले की मी वारंवार एकच गोष्ट सांगत राहिलो की जेव्हा आपण शिर्डीमध्ये व्यवसाय करतो त्या भक्तांना आपण काय सेवा देतो. आता तुम्ही सगळ्यात जर बघितलं असतं तर लुटमारी करणारा एक वर्ग आहे का तो साईबाबाला मानतच नाही. असे लोक साई भक्तांची लूट करतात आणि त्यांना सपोर्ट करून करतो. तुम्ही चांगलं बारकाईने लक्षात घ्या. अनेक माझे मित्र म्हणत असतात की आम्ही 5,000 रुपये 10,000 रुपयाला दुकानं देतो म्हणतो. हे दुकान भाडोतरी देणारे लोक सगळ्यात दोषी. दुकान घेणारा दोषी नाही, तर दुकान 10,000 रुपये रोजाने भाडोतरी देतो. तो बिचारा काय करणार, 10,000 रुपयाची थोडी खिशातून देणार आहे, तो भक्तांकडून काढणार आणि तुम्हाला देणार. आणि हे जेवढ्या लोकांनी 10,000 रुपये दुकान भाडोतरी दिले हे सगळे कोट्याधीश. हे गरीब लोकांनी दिले नाही, हे सगळे श्रीमंत लोकांनी दिले. आणि हे लोक खरे तर शिर्डीचे दुश्मन आहे. हे पॉलिसवाले किंवा हार फुले विकणारे हे गरीब लोक आहेत, यांचा काही संबंध नाही. हे दुश्मन आहेत. हे जे लोक 10,000 रुपये दुकान भाडोतरी देतात, ह्या लोकांनी शिर्डीची बदनामी केली. हे लोक त्याला प्रोत्साहन देतात, त्यांना पाठीशी घालतात. जेव्हा जेव्हा काही कारवाई पोलीस करतात ते हे त्याबरोबर असतात, कारण यांना माहिती आहे की ह्या गरिबांचा बळी देऊन आपल्याला पैसे कमवायचे, साई भक्ताचं रक्त शोषण करायचे, साई भक्ता लुटायचे. खरं तर कारवाई ह्या लोकांवर झाली पाहिजे. आणि ह्या लोकांनी शिर्डीची बदनामी जगभर केली. शिर्डीत लुटलं जातं, शिर्डीत लुटलं जातं. तर शिर्डीत लुटणारा हा जो माणूस आहे, हा ज्याच्या कोट्यवधीची इमारती, ज्याच्या कोट्यवधीची दुकान आहे, ज्याने 10,000 रुपये रोजाने भाडोतरी दिले, हा खरा दोषी. त्याच्यामध्ये आपण गोरगरीब लोकांना सातत्याने आपण टार्गेट करतो. अनेक लोकांचं टार्गेट सॉफ्ट टार्गेट ते असतं, परंतु ते लोक दोषी नाही. जो दुकानदार भाडोतरी देतो, तो दुकान भाडं तो आवाची सभा घेतो, तो दोषी आहे असं मला वाटतं. आता यामध्ये जो भरमसाठ वाढलेलं भाडं आहे त्यावर आपण बोट ठेवलंय. अनेक जे गोरगरीब असतात व रस्त्यावर आपलं उपजीविका पोट भरून करतात, हातावर धंदा करतात, त्या लोकांना सुद्धा असा त्यांचा आरोप आहे की आम्ही बसलो, आमची पावती फाडली की लगेच नगरपालिकाची फक्त पावती फाडण्यासाठी आम्हाला बसू दिले जातात काय, असा त्यांचा आरोप आहे. आता त्याच्यामध्ये 50% खरं आहे, 50% खोटं आहे. नगरपालिकेच्या जागेत व्यवसाय करतो आपण, कचरा करतो, तर नगरपालिकेला कर देणं. मी स्वतः माझे साई कॉम्प्लेक्समध्ये दुकानं मी सुद्धा कर भरतो, माझ्या हॉटेलचा कर भरतो, घराचा कर भरतो. पण जर नगरपालिकेच्या जागेवर बसून तर कर दिला पाहिजे. परंतु त्याबरोबर नगरपालिकेने हे ठरवलं पाहिजे, जर आपण त्यांच्यावर कर घेतो तर त्यांना तिथून काढलं नाही पाहिजे. मग एक तर तुम्ही कर घेऊ नका, त्यांना बसू देऊ नका. जर तुम्ही कर घेऊ असाल तर बसू द्या. त्याचबरोबर माझी त्या हातविक्री करणाऱ्यावर, फुटपाथवर बसणाऱ्या लोकांना एक नम्र विनंती की मी एक सत्य घटना सांगतो. नितीन कोत्यांच्या हॉटेल समोर जे साई फूड कोर्ट आहे, ते एका बाईने रांगोळी विकत होती समोर आणि साई भक्ताची गाडी त्या रांगोळीवरून घेतली, रोडवर रांगोळी काढली होती. त्या साई भक्ताच्या गाडीला लाथा मारल्या. तर आपण जर साई भक्ताला जो रोजी देतो, आपल्याला तो बाबा आहे, साईबाबा म्हणून आपल्याकडे पाहिजे, त्याच्या जर गाडीला लाथा मारल्या तर आपल्यावर बी, आपल्या पोटावर बी कोणीतरी लाथ मारेल. ही सुद्धा मी कळकळीने विनंती करतो व्यवसाय करणे की आपण सुद्धा थोडंसं नम्रतेने वागा, थोडंसं नाही चांगलं नम्रतेने वागा, साई भक्तांची सेवा करा, 2 हात जोडून ओम साईराम म्हणा आणि तुम्हाला निश्चितच साईबाबा भरभरून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि नगरपालिकेला सुद्धा विनंती करतो की आपण धोरण निश्चित केलं पाहिजे. एक तर भाडं घ्या किंवा त्यांना दुकानं बसून आठवतो. जर तुम्ही भाडं घेतलं त्यांना बसू दिलं पाहिजे, हा नैसर्गिक नियम आहे. काय याच्यावर उपाययोजना करता येतील या पुढील काळात? आपण जर आता व्यवसायाची स्थिती जर अशी म्हटली तर प्रत्येक काळात कधी ना कधी असा वेळ येतो 2-3 महिने slack असतं आणि त्याचा फापर पूर्णपणे कायमस्वरूपी जर फोडला तर लोक डायरेक्ट हातबल होऊन जातात. असा काळ येणं म्हणजे श्रद्धा सबुरी ठेवणं गरजेचं असं वाटतं. 100% जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत साईबाबांचा महिमा आहे, तोपर्यंत शिर्डी आहे. ज्यांना असं वाटत असेल की शिर्डीत काही राहिलं नाही, त्यांनी सरळ आपल्या बिलड बॉक्स समोरून त्यांच्या गावाला गेलं पाहिजे, दुसरीकडे पोट भरायला गेलं पाहिजे. त्याचबरोबर
साईबाबा संस्थांचे कार्यकारी आहेत असतील, उपकार्यकारी आहेत असतील, साईबाबा संस्थांचे आता जिल्हाधिकारी साहेब अध्यक्ष, आपले जज साहेब अध्यक्ष आहे, त्या सर्वांना नम्र विनंती, साईबाबा संस्थांचे जे कर्मचारी मंदिरात काम करतात, जे संरक्षण विभागात काम करतात, हे जे साईबाबांना काच लावून बंद करतात, तर त्यांची वारंवार मी त्याच्यासाठी संघर्ष केलाय. अनेक विश्वस्त मंडळाने भेटलो, अनेक कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटलो, अनेकांना विनंती केली. अनेक वेळेस मंदिरात जेव्हा मी जातो तेव्हा नेहमी भांडणं होतात की तुम्ही ती काच काढून टाका, साई भक्तांना दर्शन घेतल्याचं सुख मिळू द्या. परंतु साईबाबा संस्थांच्या संरक्षण विभागात अशी काही लोक आहेत की त्यांना साई भक्त हा टार्गेट आहे त्यांचं, आणि त्यांचं साईबाबाशी काही देणं घेणं नाही. त्यांना फक्त आपला पगार मिळवायचा आहे आणि ड्युटी पुरी करायची. ते काय करतात, काच लावून त्या भक्तांना हाकलून देतात. तर मी फक्त लोटत असतात, चला चला चला. यापूर्वीच्या ज्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी या गोष्टी लक्ष लावून दिले, त्यांना व्हिडिओ दाखवले, तेव्हा त्यांनी त्याच्यात थोडी स्वार सुधारणा केली. पुन्हा आता ते दिवस आले आहे. मी काटीलकर साहेब असतील, उपकार्यकारी साहेब असतील, या सर्वांना विनंती करतो आपण यात लक्ष घ्यावं. संरक्षण विभागाचे माळी साहेब अतिशय चांगलं काम करतायत. तर संरक्षण विभागाचे धेंड म्हणेल, पण ती वर्षानुवर्ष त्या संरक्षण विभागात वेटोळ घालून बसले. त्यांना सगळ्यांना काढून प्रसादालयात साई भक्तांची सेवा करण्यासाठी, प्रसाद वाटण्यासाठी पाठवलं पाहिजे. कारण हे लोक भक्तांना हाकलून देण्याचं काम करतायत, भक्तांशी तुच्छतेने वागतायत, भक्तांना दर्शनामध्ये अडथळा होईल असं काम करतायत. या सगळ्यांच्या विरोधात मी आहे. मी त्यांच्या विरोधात राहणार. तुम्हाला काय करायचं ते करा. तुम्हाला वाटलं कमलार पद्धतीला मत द्यायचे द्या, नाही द्यायचे नका देऊ. मला निवडणूक लढवायची नाही लढवायची हा भाग वेगळा. राजकारण म्हणून त्याच्याकडे न पाहता सर्व शिर्डी ग्रामस्थांनी एकजूट करून या काचा फोडून टाकल्या पाहिजे. कारण काय आता वारंवार आम्हीच आंदोलन करायचे आणि काही सोपस्केचे प्रतिष्ठित लोक आहे, अतिशय फक्त त्यांचं येणं, भाषण करणं, कोणावर टीका टिप्पणी करणं, आरोप प्रत्यारोप करणं, पण भक्ताच्या लढ्यासाठी त्यांचं काही नाही. आणि सगळ्यात मोठे व्यवसाय त्यांचे, ते काही करते नाही. ते आपल्या तिथे एसी रूम मध्ये बसतात, फक्त तिथूनच टीका टिचकोल्या करत पाडतात. यांना ती सवयीचे अमुकचे. परंतु आमचा भक्तांसाठी संघर्ष आहे. कैलास बाप्पू कोते असतील, त्यांच्याबरोबर सर्वसामान्य जनता असेल, सर्वसामान्य लोक यासाठी लढा देत आहेत. तर ह्या पांढरपेशा पुढारी यांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे, भक्तासाठी लढा उभारला पाहिजे. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या शिर्डीत साई भक्त फक्त दर्शन करायचं आणि निघून जायचं एवढंच त्यांचा रूल असतो. त्या पुढे साई भक्तांनी जर आपल्याला पण विचारलं का याच्या पुढं काय, बाबांच्या नंतर आपण शनी शिंगणापूर, नाशिक, औरंगाबाद, त्र्यंबकेश्वर असं सांगतो. आपल्या इथं असं काय गार्डन किंवा लेझर शो याच्या अनेक वेळा चर्चा झाल्या आणि पुन्हा ते थंड बासनं गुंडाळले जातात. काय याच्यासाठी कारण आहे? याला कारण असं आहे, साई भक्तांना थांबण्याचं कारण असं आहे, पूर्वी शिर्डीवर मुंबईला यायला 11-12 तास लागायचे. मी स्वतः मुंबईला 45 दरम्यान जायचो, तर 9-10 तास लागायचे. आणि शिर्डीहून तिकडून भक्ताला लिमिटेड गाड्या असायच्या, ते प्रवासाचे साधनं लिमिटेड असायचे आणि ते लोक यायचे आणि रात्रभर इथं मुक्काम करायचे. आज परिस्थिती मुंबईचे एकही साई भक्त मुक्काम करावे 4-5 तास मुंबईला लागतात. तो मुंबईहून सकाळी ते लोक आपले शेअरिंग टॅक्सी करतात, 4-5 लोक म्हणून टॅक्सी करतात आणि ते शिर्डीला येतात. शिर्डीला आले की दर्शन करतात, ते दर्शन झाल्यानंतर परत जातात. त्याला काही त्या भक्तांचा दोष नाही. दुसरी गोष्ट, आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर भारतातून, दक्षिण भारतातून जे साई भक्त आहेत ते मात्र इथं थांबतात. 3-3, 4-4 दिवस थांबतात. मग इथून शिंगणापूर जातात, इथून ते वेरूळला जातात, इथून त्र्यंबकेश्वर जातात, इथून भीमाशंकर जातात, वेगवेगळे देवधर्माला ते इथून जातात, पण मुक्कामाने तिथंच थांबतात. परंतु याचा अर्थ असा नाही की शिर्डीत लोक थांबत नाही. तर यांना दळणवळण साधनं आपल्यासाठी शेजारी समृद्धी झाला, आपल्याकडे विमानतळ झालं, कधी नव्हे आपल्याकडे 12 रेल्वे तयार झाल्या, 12 रेल्वे येतात जातात, आपल्याकडे विमानं येतात रोज, आणि सगळ्या बाजूने चांगले रस्ते आलेले. त्यामुळे येणाऱ्या भाविकांकडे प्रत्येकाकडे गाड्या आलेल्या आहेत. फोर व्हीलर. मग लोक इथं दर्शन घेऊन आपण शिंगणापूरला जाऊ, शिंगणापूरून पुण्याला जाऊ, इथून मुंबईला जाऊ, इथून संभाजीनगरला जाऊ, असा विचार करून इथे येतात. त्यामध्ये शिर्डीकरांचा काही दोष नाही. फक्त भक्त थांबण्यासाठी इथं धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने आता आपल्याकडे लेझर गार्डन शो होतोय, नगरपालिका एक करते, साईबाबा संस्थान एक करते, शासनाच्या माध्यमातून एक होते, मालपाणी उद्योग समूहाने अतिशय चांगला इथं प्रकल्प उभारलेला आहे. या माध्यमातून साई भक्त थांबण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. शिर्डीकरही त्यासाठी प्रयत्नशील आहेत. आपण मध्ये मागणी केली ती प्रभू रामाचं आणि श्रीकृष्णाचं मंदिर जे साईबाबांच्या काळापासून थांबलेले आहे, ते विनोबा मंदिरा शेजारी जी साईबाबा संस्थाने जागा घेतली त्या ठिकाणी उभा राहू. त्यासाठी बी आम्ही नामदार राधाकृष्णजी पाटलांकडे प्रयत्न करीत आहोत. या अशा अनेक गोष्टी आहेत जे आपल्याला थांबण्यासाठी व्यवस्था करता येईल. आपली दर्शन व्यवस्था ही अतिशय फास्ट असल्यामुळे भाविकांना असं वाटतं की दर्शन झालं, 4ही मंदिरात दर्शन झालं, त्यामुळे ते या ठिकाणी निघून जातात आणि दुसऱ्या स्टेशनला जातात असं मला वाटतं. शिर्डी शहरात फक्त साईबाबा संस्थान किंवा साईबाबा मंदिर हे एक उत्पन्नाचं साधन, अनेकांचा रोजगार त्याच्यावर अवलंबून आहे. कोणतेही वेगळे व्यवसाय करण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. मालपाणी सारखं एक व्यक्ती 30-40 किलोमीटरवरून येतो आणि या ठिकाणी मोठं वॉटर पार्क आणि थीम पार्क उभारतो आणि त्यात मोठ्या प्रमाणात तरुणांना नोकऱ्या मिळतात.
साईबाबा संस्थांच्या दर्शन रांगेत नोकरी मिळवण्यासाठी 17 चक्रा आपल्या इथे तरुणांना मारावं लागतात. आपल्यासारखे उद्योजक 4 जण एकत्र येऊन एखादा वेगळा उद्योग स्थापन करायचा, तो मोठं काहीतरी प्रोजेक्ट आणायचं शिर्डी किंवा आजूबाजूला, जेणेकरून साई भक्त पण थांबतील आणि व्यवसाय होईल आणि तरुणांना नोकऱ्या सुद्धा उपलब्ध होतील. असं काही करू शकतो. इथला जो मूळ ग्रामस्थ आहे, तर तो जो ग्रामस्थ आहे तो सगळा शेतकरी वर्ग आहे. म्हणजे पोते, गोंडकर, शेळके, गायके, जगताप, शेजवळ, गायकवाड, वारुळे, भालेराव हे सगळे मूळ शेतकरी, बाराबोलीचा यांचा व्यवसाय हा शेती. आम्ही कुठेही उद्योगधंद्यात कुठेही नव्हतो. एक पहिली पिढी आपली बाबांच्या नंतरची पिढी ही त्याच ढंगात गेली, ग्रामीण याच्यातच राहिलो, गाव म्हणूनच राहिलो. त्यानंतर दुसऱ्या पिढीने दुकानदारी केली, पण दुकानदारी नंतर तिसऱ्या पिढीने व्यवसायाला चालना दिली आणि हॉटेल व्यवसाय, लॉजिंग व्यवसायात सुरुवात केली. तर आपल्याकडे असा तुम्ही सगळ्या शिर्डीवर नजर टाका, असा मोठा पट्टेदिशी माणूस आपल्याकडे नाही तर जो एवढी 40-40, 50-50 कोटी रुपयाची गुंतवणूक करायची शकेल, अशी आपली परिस्थिती नाही. त्यामुळे मालपाणी उद्योग समूहाने केलं, त्यांचं अभिनंदनच आहे. अनेक लोकांनी इथं चांगले हॉटेल बांधले, बोर्डे असतील, सेरेन्सन असेल, सेंट लॉरेन्स असेल, आपलं मारीगोल्ड सारखं चांगलं हॉटेल असेल, असे अनेक हॉटेल. खुशखबर खुशखबर खुशखबर. श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लागोपाठ 3 यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप. रविवार दिनांक 2 जून 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. ठिकाण साई 9 ग्रुप अयोध्या हॉस्पिटल, पिंपळवाडी रोड, शिर्डी. ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील, शिर्डी व संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील यांच्याकडून जाहीर आवाहन करण्यात येते की शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा. मोबाईल क्रमांक 8055855445 तसेच 7030035445. हॉटेल जे इथं भाग्यलक्ष्मी हॉटेल असेल, या लोकांनी अतिशय चांगले व्यवसाय उभे केले आणि चांगली सेवा भक्तांना देत आहेत. आजही तुम्ही सेंट लॉरेन्सला जा, अतिशय उत्कृष्ट धंदा आहे. मारीगोल्डला जा, अतिशय उत्कृष्ट धंदा आहे. आणि हे लोक साई भक्तांची सेवा करतात. म्हणून आता तुम्ही भाग्यलक्ष्मीला गेले तर त्यांचे 2 हॉटेल सुरू झाले, चांगलं काम करतायत. त्यांनी साई भक्तांची सेवा केली म्हणून या सगळ्या व्यावसायिकांना व्यवसाय मिळतो. शिर्डीचं हॉटेल शांती कमल असेल, साई छत्र हॉटेल असेल, राहुल गोंडकरांचं दिशा पॅलेस असेल, बिपिन कोतेंचं मैत्री हॉटेल असेल, नितीन कोतेंचं साई फूड असेल, हे हॉटेल एकदम चांगले लोक आपल्या कष्टाने काम करतायत, भक्तांना सेवा देत आहेत. तर असे मोठे उद्योग उभारण्यासाठी आपल्याकडे तशी परिस्थिती नाही. आपण जे सगळे लोक आहेत शिर्डीचे, जे मूळ शिर्डीकर आहेत, या सगळ्यांचे व्यवसाय बिचारे जे पोट भरायला आले ते हळूहळू आपली प्रगती करत आहेत. परंतु जो मूळ गावकरी हा शेतकरी आणि बाराबोलीचा आहे, शेतीवर अवलंबून असणारे लोक होते. वडिलोपार्जित शेत जमिनी होत्या, त्याची कालांतराने किमती वाढल्या, परंतु एवढी मोठी गुंतवणूक करण्यासारखी परिस्थिती शिर्डीकरांची नाहीये. आणि 3-3, 4-4 लोक एकत्र होऊन हा व्यवसाय उभा करू शकत नाही. म्हणजे मी नकारात्मक विचार करत नाही. निश्चितच पुढची पिढी याबाबत निश्चित विचार करेल आणि मोठे व्यवसाय उभे करतील. कारण की आता त्यांना साधारणतः 500 एकर जमीन शेजारी आहे, त्यातली बरीचशी जमीन आपल्याला मिळाली आहे. शिर्डी नगरपालिका, साईबाबा संस्थान त्या माध्यमातून उभं राहील असा मला आशावाद आहे. नुकतीच MIDCची घोषणा झाली बऱ्याच दिवसापासून, त्याच्यावर अनेक लोकांना 10,000 लोकांना रोजगार मिळेल असं म्हटलं गेलं, मात्र ती प्रत्यक्षात कधी आहे काय याबाबत? सरकारी काम आणि 6 महिने थांबायचं असतं. सरकारने निर्णय घेतला, पालकमंत्री साहेबांनी तो निर्णय घेतला आणि तो निश्चितच आकारास येईल असं मला वाटतं. कारण की लगेच आपण एखादी गोष्ट घोषणा केली ती तातडीने होईल असं मला वाटत नाही. आपल्या अगोदर नगर MIDC आहे, श्रीरामपूर MIDC, कोपरगावडे MIDC आहे, या MIDCचे कामं थांबले होते. परंतु शिर्डीची MIDC साईबाबांच्या कृपेने इथे विमानतळ, रेल्वे स्टेशन, चांगले रस्ते, समृद्धी सारखा महामार्ग, आता नवीन सुरत हैदराबाद महामार्ग जातोय. तर याच्यामुळे आपली MIDC लवकरच आकारास येईल असं मला वाटतं. आणि जो सगळा लोड व्यवसायावर साई भक्तांवर जो आलेला आहे आपल्या रोजगारासाठी, तो निश्चितच डिवाइड झाल्याशिवाय राहणार नाही. रोजगार आपल्याला उपलब्ध होईल असं मला वाटतं. दर्शन रांग. खुशखबर खुशखबर खुशखबर. शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. त्वरा करा. प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG, इयत्ता 1 ते इयत्ता 10वी 100% निकालाची परंपरा असलेली संस्था. नवीन भव्य इमारती, डिजिटल क्लासरूम, विविध खेळांची सुविधा, अनुभवी शिक्षक वृंद, स्पोकन इंग्लिश वर भर,
पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल. तर त्वरा करा, आजच आपला प्रवेश निश्चित करा. ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी, पिंपळवाडी रोड, शिर्डी. संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील, प्राध्यापक सौ कुऱ्हे मंगला एन. मोबाईल क्रमांक 9820800163 तसेच 7350962585. जी आहे 100 कोटीचा वर खर्च केलेला आहे, ती त्या ठिकाणी नेण्यात आली. हायवे रोडला सगळी गर्दी डिवाइड झाली आणि साई कॉम्प्लेक्स असल्यामुळे पूर्वेकडची जी बाजू आहे तिकडे भाविकांचा ओढा कमी झाला, असा काहींचा नाराजीचा सूर आहे. काय वाटतं, यात कमी गर्दी असल्यानंतर काही लोक म्हणतात इकडून दर्शन रांग सुरू केली पाहिजे, जास्त असल्यावर तिकडे टाका, काय आपण उपाय करू शकतो? बरोबर आहे. त्या बाजूला नगर मनमाडच्या बाजूला दर्शन रांग गेल्यामुळे जो हायवे पासून जो खालचा मंदिराचा भाग आहे या व्यवसायावर निश्चित परिणाम झालेला आहे. आणि साईबाबा संस्थांनी जेव्हा गर्दी नसती तर 1-1.5 किलोमीटर भक्तांना त्यांना दर्शन रांगेत फिरवण्यापेक्षा जी आपली जुनी शांतिनिवास आहे, जुनं दर्शन रांग आहे, त्या जुन्या दर्शन रांगेतून दर्शन दिले पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या दर्शन रांगेचा फायदा भक्तांना निश्चित आहे. कारण जेव्हा गर्दी प्रचंड होती तेव्हा भक्तांना उन्हातान्हात उभं राहावं लागतं. दर्शन रांग काय चुकीची नाही, परंतु साईबाबा संस्थांचं नियोजन चुकीचं आहे. त्यांनी जेव्हा गर्दी नसेल तेव्हा दर्शनाला डायरेक्ट शांतिनिवासमधून सोडलं पाहिजे किंवा साई कॉम्प्लेक्सच्या समोर जी जागा आहे त्या जागेतून दर्शनाला सोडलं पाहिजे असं मला वाटतं. शैक्षणिक संकुल उभं राहिले, मोठा म्हणजे ग्लोबल स्वरूपात उभं राहिले, मात्र अजूनही त्याचं उद्घाटन झालं नाही. पण याबाबत काही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढू शकतो. 4 तारखेच्या लोकसभेच्या निकालानंतर माननीय मुख्यमंत्री साहेब शिर्डीच्या विषयावर बैठक घेणार आहेत. पालकमंत्री मान्य खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांच्या उपस्थितीत त्या बैठकीमध्ये आता मुख्यमंत्री प्रचाराच्या दरम्यान आले असता त्यांनी मला शिर्डीचे काही महत्वाचे प्रश्न विचारले होते. त्यामध्ये मी शिर्डीच्या साईबाबा संस्थांच्या संदर्भात जे विषय दिले त्यामध्ये शैक्षणिक संकुल सुद्धा हा सुद्धा एक विषय होता. मला असं वाटतं की या 4 तारखेनंतर ते शैक्षणिक संकुलाचं काम मार्गी लागेल. साईबाबा संस्थांची जे कामं थांबले ही कामं केवळ विश्वस्त मंडळ नसल्यामुळं थांबलं आहे असं मला वाटतं. साईबाबा संस्थान लवकर शासन लवकर विश्वस्त मंडळ नेहमी आणि हे कामाला गती येईल असं मला वाटतं. काय तरुणांना संदेश द्याल, यापुढील काळात कशा पद्धतीने शिर्डीची भरभराट होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे? शेवटचा साईबाबांच्या नगरीमध्ये मी सर्व तरुणांना मनापासून एक विनंती करतो की अनेक आता तरुणांचं जे मी बघितलं, मी रामनवमीचा अध्यक्ष होतो 111व्या, अतिशय चांगला उत्साह, चांगल्या म्हणजे छोट्या व्यवसायापासून मोठ्या व्यवसाय करून आम्ही त्यात सामील करून घेतले. लोकांच्या बाबाप्रती असलेली भावना अतिशय शुद्ध आहे, चांगली आहे. राजकारण्यांच्या नादी न लागता, कोणताही राजकारणी असो जो आपल्याला भ्रमित करीत असेल त्याच्या नादी न लागता साई भक्त हाच साईबाबा समजून त्यांची सेवा करावी आणि साई भक्तांना चांगली सेवा मिळावी अशी मी आपल्याला विनंती करतो की आपण साई भक्तांसाठी काय करू शकतो, साई भक्त शिर्डी येऊन सुरक्षित कसा राहायला पाहिजे, चांगली भावना कशी घेऊन जाऊ शकतं. तर यामध्ये एक छोटंसं उदाहरण सांगतो. आपण जेव्हा हायवेने जात असतो किंवा शिर्डीच्या कोणत्या रस्त्याने गाडी घेऊन 4 व्हीलरमध्ये जात असतो तर साई भक्त आपल्या लेकरा बाळांना घेऊन, म्हाताऱ्या आई बापांना घेऊन हायवेला क्रॉस करीत असतात, कोणत्या रोडला करत त्यांच्यामध्ये गाडी न घालता, त्यांच्यामध्ये रिक्षावाल्याने गाडी न घालता आपण थांबून घेऊ, ट्रॅफिक थांबून त्या साई भक्ताला पहिले जाऊ द्यावं. एवढी जरी छोटी गोष्ट केली आणि त्याला तुम्ही ओम साईराम म्हणले, तुमच्या हॉटेलवर आला, तुमच्या दुकानात आला, ओम साईराम म्हटलं तर अतिशय मोठी गोष्ट होऊ शकते. शेगावच्या धर्तीवर अनेक लोक शेगावचं पहा, शेगावला काय झाले, तुम्ही पहा ना, तुम्ही सुधरा. तुम्ही सुद्धा जसं शेगावला रामकृष्ण हरी म्हणतात, जय हरी म्हणतात, तसं तुम्ही म्हणा ना की ओम साईराम. आलेल्या भक्ताला दुकानदारात असेल, चहावाला असेल, पेरूवाला असेल, हातगाडीवाला असेल, मोठा हॉटेल चालक असेल, ओम साईराम म्हणून त्याचं स्वागत करा. निश्चितच साईबाबा या शिर्डीमध्ये बदल घडवल्याशिवाय राहणार नाही. मला शिर्डीची परिस्थिती नकारात्मक वाटत नाही. आपलं फार आभाळ फाटलं, आपल्यावर फार संकट आले अशी काही गोष्ट नाही. तुम्ही जर कष्ट केले. आणखी एक उदाहरण सांगतो. आमच्या बिल्डिंगचं काम चालू असताना मी त्या बिल्डिंगवर बसेल असतो, एक युपीचा भैया त्याच्या डब्यामध्ये समोसे घेऊन यायचा आणि जे समोसे विकायचे ते लेबर ते समोसे घ्यायचे. मी त्याला विचारलं, अरे बाबा तू काय करतो? तो म्हणले मी तर कालिकानगरमध्ये राहतो आणि समोसे विकतो. म्हणजे किती रुपये धंदा होतो? तो हातावर समोसे विकतो. रोज 2,000 रुपये व्यवसाय करायचा, म्हणजे 60,000 रुपये तो धंदा रोज करायचा. त्याचा अवघड 500-600 रुपये कष्टाची तयारी असेल, चांगली सेवा द्यायची तयारी असेल तर साईबाबा तुम्हाला निश्चित भरभरून दिल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे. आणि आपण साई चॅनलनी मला एक बोलण्याचं दिलं त्याबद्दल मी त्याचे धन्यवाद व्यक्त करतो. शिर्डीच्या सर्व तरुणांना, सर्व शिर्डीकरांना भावी आयुष्य उज्ज्वल, समृद्धीचा आणि भरभराटीचा अशी साई चॅनलनी प्रार्थना करतो. ओम साईराम. खुशखबर
श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा. सुरुवात फक्त 11.50 लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा.